करारांविरोधात राज्यभरात आजपासून मालवाहतूक संघटनेचा बंद आहे। पुण्यात मार्केट यार्डमधील अनेक जण या बंदमध्ये सहभागी सुद्धा झालेले आहे। मार्केट यार्डच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रक उभे आहे। उद्यापासून मार्केट यार्डमध्ये कोणतेही वाहन येऊ देणार नाही आणि सोडणार नाही ही भूमिका मालवाहतूक संघटनेने आता घेतलेली आहे। याचाच आढावा आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांनी घेतला, बघूया। राज्यातील माल वाहतूकदारांनी संप पुकारलेला आहे। रात्रीपासून पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये जे माल वाहतूक करणाऱ्या ट्रक आहेत त्या उभा पाहायला मिळतात। आपल्याबरोबर संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे आणि इतर पदाधिकारी आहेत। राज्यातील सर्व ट्रक, टेलर, टँकर या सर्व घटकांनी स्वेच्छेने आपली वाहने बंद करून चक्काजाममध्ये सामील व्हायचं ठरवले। यातल्या प्रमुख ज्या 4 मागण्या होत्या त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की ई चलनाची जी दंड वसुली चालू आहे राज्यात ती त्वरित थांबवावी। आणि या दुसरा जो विषय आहे तो की जे शहरामध्ये नो एंट्री केलेली आहे या नो एंट्रीबाबत पूर्ण विचार करावा। आणि ट्रेलरच्या हे जे वाहनं हे वाहन आहेत त्यांना पार्किंग टर्मिनलच्या याच्या बाबतीत आहे। ई चलन म्हणजे 10, 12,000, 15,000 पर्यंत ई चलन आणि पैसे भरल्याशिवाय गाडी सोडत नाही। कॅमेरामन सुमित भोसलेचा सागर साम टीव्ही पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।